आणि आता नव्यानं कुणब्याची सर्टिफिकेट घेऊन आमचा जो राजकारणामधला पुरेपूर प्रतिनिधित्व असणारा मराठा समाज जर ओबीसीमध्ये आलेला असेल जरांगेंच्या सांगण्यावरून, तर त्यांच्या स्पर्धेला आपल्याला तोंड द्यायचं आहे. म्हणजे ओबीसीचं रिझर्वेशन जवळजवळ संपलेलं आहे. कारण लक्ष्मण हाके मंत्री होईल नाही होईल याच्यापेक्षा ओबीसींचा हक्क अधिकार कसे अबाधित राहतील, जे काही संवेदनशील विषय असतात त्यावरती लोकप्रतिनिधींनी शांत संयमानं, त्या विभागानं, त्या गृहमंत्र्यांनी, त्या मुख्यमंत्र्यांनी एकदम संयमानं ह्या गोष्टी हाताळल्या पाहिजेत. नमस्कार, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघतोय मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं. त्यानंतर त्याच ठिकाणी म्हणजे वडीगोद्री या ठिकाणी एक आंदोलन सुरू झालं. ओबीसींचं एक आंदोलन सुरू झालं. त्याचं नेतृत्व केलं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी. खरं तर हा वाद सुरू असतानाच बीड जिल्ह्यातील मस्साजोग या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हे आंदोलन थोडंसं बाजूला पडलं आणि एक नवीनच विषय समोर आला. आता या विषयावरून राजकारण होतंय असा एक आरोप केला जातोय आणि स्वर्गवासी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहेत. त्यानंतर निदर्शनं देखील होणार आहेत. स्वतः लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. हाके सर, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. आज आंदोलन होतंय, श्रद्धांजली होतोय, नेमकं कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे? नाही, विषय असा आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहणं आणि श्रद्धांजली वाहून जो काही गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्याचं कुणीही समर्थन करू नये. समर्थन करायचा प्रश्नच कुणाकडून उपस्थित होत नाही किंवा होणार नाही. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येमागचं गांभीर्य काही राजकीय लोकप्रतिनिधींनी जे काही एक मोर्चाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून जी काही राळ उठवून दिलेली आहे त्या राजकीय आरोपामुळं, राजकीय हेतूमुळं त्यांच्या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून लक्ष विचलित होत आहे. आमचं म्हणणं असं आहे की या नेतृत्वानी कुठल्या तरी समाजाला टार्गेट करण्यापेक्षा, आरोपींची जात शोधून त्या जातीला टार्गेट करण्यापेक्षा त्यांनी न्याय व्यवस्थेला, पोलीस प्रशासनाला त्यांच्याकडे जेवढे इनपुट आहेत ते इनपुट द्यायला काय हरकत आहे, ते इनपुट त्यांना द्यावेत. पण कुठल्या समाजाला टार्गेट करू नये. सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणाचं आडनाव, कुणाचं नाव, कुणाचं राजकारण टार्गेट करू नये असं आम्हाला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आज सोमनाथ सूर्यवंशी असतील, संतोष देशमुख असतील किंवा पुणे जिल्ह्यातल्या त्या 2 गिरी गोसावी समाजातल्या 2 चिमुरड्या मुली असतील, या सगळ्या लोकांना आम्ही श्रद्धांजली वाहणार आहोत. एक असंही बघितलं जातंय की आपण बघितलं की पंकजाताईंनी दसरा मेळाव्यामध्ये बोलताना सांगितलं होतं की बाबा कुठं आहे रे वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडेचं पानही हलत नाही. आणि वाल्मिक कराड आता ह्या प्रकरणामध्ये म्हणण्यापेक्षा त्यांना त्या संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कुठंतरी त्यांना सूत्रधार असा आरोप होतोय आणि त्यांना आता ते खंडणीमध्ये आतमध्ये आहेत. तपास सुरू आहे. पण कुठंतरी एक असं होतं की ते सत्य, दुर्दैवाने ते सत्य आहे की बाबा ज्याची हत्या झाली तो मराठा आहे आणि जे आरोपी आहेत ते सगळे वंजारी समाजाचे आहेत. याकडे कसं बघता तुम्ही? नाही, ताई भगवानगडावर ज्या बोलल्या, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलात तेच वाल्मिक कराड आहेत की शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कधी काळी ते फायद्याचे ठरत होते. तेच वाल्मिक कराड आहेत की ज्यांच्यावरती जयंत पाटील हे भाषणामध्ये बोलतात सार्वजनिक ठिकाणी. तेच वाल्मिक कराड आहेत की क्षीरसागर असोत किंवा सुरेशांना धस असोत यांच्या बरोबरीनं, यांच्या मिटिंगामध्ये, यांच्या पक्षांच्या प्रोग्राममध्ये तेच वाल्मिक कराड होते. म्हणजे तुमच्या पक्षाला फायदा होत होता किंवा तुमच्या पक्षाची इमेज, निवडणुका जिंकणं, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला वाल्मिकांना कराड चालत होते. मग पंकजाताईंनी एखादं वाक्य बोललं म्हणून पंकजाताईंना त्यांच्या जातीचे आहेत म्हणून टार्गेट करणं, मला वाटतं हे लक्ष विचलित करणं आहे आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे अशा पद्धतीचं इंटेन्शन आहे. आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरात फटका बसला महाराष्ट्रामध्ये. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये सरकार आलं महाराष्ट्रामध्ये. हे सरकार आणण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. आणि तुम्ही स्वतः तशी इच्छा देखील व्यक्त केलेली आहे की सुरेश धस सारख्या व्यक्तीला मंत्री करता.
तर मला किमान विधान परिषद नाही तर किमान मंत्रीच केलं पाहिजे. तर तशा संदर्भात समाजाकडून मागणी होती का, किंवा खरंच सरकारला या गोष्टीची जाणीव आहे का? मी त्यांना म्हणण्यामागचं कारण असं होतं की मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमचं विधान परिषदेत नाव येतंय, चर्चा होते, तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हटलं की बाबा ओबीसी हा अर्धी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची. ओबीसींना मला आमदार काय करतायत, करायचंच असेल तर मंत्री करा, असं मी ते एक ओबीसींच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी, पॉलिटिकल एक निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना स्थान मिळावं या भावनेनं बोललेलो होतो. मला करतील न करतील तो प्रश्न पुढचा आहे. पण मला माझं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामधल्या ओबीसींचे प्रश्न सुटावेत. ओबीसी दहशतमुक्त जगावा, त्याला पंचायत राजमध्ये प्राधान्य मिळावं, त्याला शिक्षण नोकऱ्यामध्ये प्राधान्य मिळावं, तोही या देशाचा नागरिक आहे, त्यालाही राजकारणामध्ये महत्त्वाचं स्थान मिळावं, ही त्यामागची भावना आहे. त्यामुळं ओबीसीचं आंदोलन, ओबीसीची चळवळ, ओबीसीचे प्रश्न हे काम करतोय मी आता सध्या. काही पदं मिळणं न मिळणं ह्या पुढच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी मिळाल्या तर निश्चित अजून कामामध्ये सफाईदारपणे काम करता येऊ शकतं. पण त्याच्याही पलीकडे आज रस्त्यावरच्या लढाईमध्ये आम्ही आहोत. त्यामुळे जे कोणी मंत्रिमंडळात आहेत त्यांना तिथं राहू द्यावं, त्यांनी तिथं त्यांचा आवाज उठवावा. आम्ही रस्त्यावरती काम करणारी माणसं आहोत, आम्ही रस्त्यावरती आवाज. तरी एक तरुण चेहरा आज आपण जर बघितलं ना, तर ओबीसी म्हटलं की छगन भुजबळ यांचं प्राधान्याने एक नंबरला त्यांचं नाव यायचं. मात्र आता छगन भुजबळ देखील मंत्रिमंडळात नाही आहेत. धनंजय मुंडे यांचं नाव देखील अगदी उशिरा त्या ठिकाणी आल्याचं आपण सातत्याने ऐकत आलो. पण आता ओबीसीचा एक अत्यंत मोठा चेहरा, तरुण चेहरा म्हणून लक्ष्मण हाके यांच्याकडे बघितलं जातं. तर लक्ष्मण हाके असायला पाहिजेत. आता कोणीतरी तुम्ही जे मागेही बोलताना म्हणालात की बाबा केवळ ओबीसी नको आहेत, तर ओबीसीचा आवाज म्हणून ओबीसीच्या प्रश्नांवर बोलणारे व्यक्ती मंत्रिमंडळात हवेत. तुमच्या रूपाने एक त्या ठिकाणी मंत्रिमंडळात जावं, अशी काही आपल्या बांधवांसोबत चर्चा असेल किंवा सरकारसोबत असेल, अशी काही चर्चा वगैरे होती का? नाही, अशी चर्चा नाही. आमची चर्चा एकच होती की पंचायत राजमधलं आपलं आरक्षण ज्या बांटीय कमिटीमुळं ज्या 56,000 जागा पंचायत राजमध्ये होत्या, सरपंच पदापासून महापौर पदापर्यंत, त्या 56,000 जागावरून त्या जागा 30-35 हजारावर आलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या जवळजवळ अर्ध्या जागा गेलेल्या आहेत. आणि आता नव्यानं कुणब्याची सर्टिफिकेट घेऊन आमचा जो राजकारणामधला पुरेपूर प्रतिनिधित्व असणारा मराठा समाज जर ओबीसी मध्ये आलेला असेल जरांगेंच्या सांगण्यावरून, तर त्यांच्या स्पर्धेला आपल्याला तोंड द्यायचं आहे. म्हणजे ओबीसीचं रिझर्वेशन जवळजवळ संपलेलं आहे. हे प्रश्न आहेत आमच्या समोर आणि या प्रश्नावर आम्ही चर्चा करतो आहोत. मंत्री वगैरे मिळेल नाही मिळेल ते मला माहिती नाही. मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आणि त्यामुळं आत्ता तर आम्हाला सवतीच्या मुलाची वागणूक आहे, गव्हर्नमेंट असो किंवा विरोधक असो. सवतीच्या मुलाला ज्या पद्धतीनं. नाही, पण असं का होतं सर? खरं जर बघायला गेलं ना, तर महाराष्ट्र पण जाणतो आणि खरं तर सत्ता आणण्यामध्येच मी आताही तेच बोलतोय, थोड्या वेळापूर्वी देखील तेच बोललोय की ही सत्ता आणण्यामध्ये आपण बघितलं लोकसभेमध्ये कशी परिस्थिती होती, विधानसभेला कुणाला वाटत देखील नव्हतं. आजही लोक बोलतात की बाबा सत्ता येईल की नाही. एक महाराष्ट्राची उसळण झाली, आपण सातत्याने फिरलात, सभा घेतल्यात आणि हे सगळे लोकही जाणतात की बाबा याच्यामध्ये हाके सरांचं योगदान आहे. तरीही सरकार का म्हणजे आपल्या प्रश्नांकडे का दुर्लक्ष करतंय? नाही, दुर्लक्ष करतंय का नाही अजून ते कळायचंय. सुरुवात झाली त्यांची. पण भुजबळांना का मंत्रिपद डावललं गेलं किंवा मुंडेंना का टार्गेट केलं जातंय, ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेवरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, विशिष्ट विभागाच्या लोकांनी यावरती काम करायला हवं. कारण लक्ष्मण हाके मंत्री होईल नाही होईल याच्यापेक्षा ओबीसींचा हक्क अधिकार कसे अबाधित राहतील यावरती मुख्यमंत्री महोदयांनी काम करावं. आमचा विश्वास आहे त्यांच्यावर आज रोजी तरी. कारण आम्ही मुख्यमंत्र्याचा चेहरा बघून आम्ही त्यांना मतदान केलंय किंवा त्यांना सत्तेत बसवलंय. आम्ही ह्या बाकीच्या लोकांकडे पाहून आम्ही मतदान नाही केलेलं. त्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण कुठंतरी जातीपातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या माणसानं देशाचं नेतृत्व करावं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होण्याऐवजी महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये भांडणामध्ये आणि एकमेकाची गुणीदुनी काढण्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण इथंच असं कुंठित होतंय का, म्हणजे मर्यादित होतंय का, असं मला वाटतं. खरं जर बघायला गेलं ना, तर देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री असताना, यापूर्वी मुख्यमंत्री असताना धनगर समाजाला एसटी मध्ये समावेशाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी निर्णय घेतो. मोठा काळ लोटलाय, मोठी आंदोलनं झाली आहेत, आपण बघतोय सातत्याने आंदोलन करतोय. हा पण एक विषय मागं पडलाय. गोपीचंद पडळकर या विषयासंदर्भात सातत्याने बोलायचे आणि तोच धनगर समाज पाठीशी राहिलाय. सत्ता आली, ते पुन्हा एकदा आता मुख्यमंत्री झालेले आहेत. तर या विषयाकडे कसं बघताय तुम्ही?
हे बघा, राजकारणामध्ये किंवा धनगर समाजाचा पर्टिक्युलरली विषय घेतला म्हणून आता आपण 2025 मध्ये आहोत आणि रिझर्वेशन पॉलिसी ज्यावेळी फॉर्म झाली म्हणजे तयार झाली तो काळ होता 1947 1950 घटना अंमलात येण्याचा. मला वाटते 50 60 70 मध्ये ही मागणी मला वाटते फुलफिल झाली असते, पण दुर्दैवानं ही महाराष्ट्रामध्ये त्या कालावधीमध्ये ही निर्णय घेतले गेले नाहीत. आज 2025 साली जर आपण आदिवासीचे निकष, न्याय व्यवस्था, आज गोंडगोवारीचं सुद्धा एसटीचं रिझर्वेशन कॅन्सल होतं, जो जंगलात वनात राहतो त्याचंही. पण धनगर समाजाचा सुद्धा मेंढपाळी व्यवसाय आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये राहणारा धनगर समाज आहे किंवा वरती साक्री, शिरपूर, धुळे वरच्या पट्ट्यात राहणारा धनगर आहे, तो खरोखरच हालाकीचं जीवन जगतोय, यामध्ये दुमत नाही. पण 2025 सालामध्ये वेगवेगळ्या पॉलिसी, वेगवेगळं धोरण, राजकारण, सत्ताकारण, मंत्रिपद, बजेटरी तरतुदी या गोष्टी त्याच्यावर ओव्हरकम करू शकतात. मला वाटतं धनगर समाजाच्या लोकांनी सुद्धा यावरती विचार केला गेला पाहिजे. डायरेक्ट सत्तेमध्ये आपण कसं जाऊ शकतो? आपली संख्या जर एवढी प्रचंड असेल तर आपले 5-25 लोकप्रतिनिधी का महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊ नयेत? आणि मग रिझर्वेशन मिळून जर विकास होत असता तर आज एसटी बांधवांची अवस्था काय आहे? धनगर समाजातल्या तरुणांना माझी विनंती आहे, मीही चळवळीतला कार्यकर्ता आहे. आज भिल्ल असतील, कातकरी असतील किंवा आज पारधी असतील किंवा आज वेगवेगळ्या गोंडगोवारे असतील, एसटी आरक्षणामुळे न्याय मिळालाय त्यांना? त्या लोकांचं जीवन, त्यांचं सिव्हिलायझेशन पूर्ण झालंय असं त्यांना म्हणायचंय कोणाला? आजही ते न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. रिझर्वेशन मिळून सुद्धा, घटना अंमलात आली तेव्हा मिळून सुद्धा आजही त्यांना घर उपलब्ध होऊ शकलेलं नाही. एससी आणि एसटीची दारुण अवस्था आहे. विजय एनटी अ ब प्रवर्गातल्या माणसांची दारुण अवस्था आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार इथल्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या, समाजकारणामध्ये काम करणाऱ्या सर्व माणसांनी करावा असं मला वाटतं. तर आपण बघतोय आता की संतोष देशमुख यांची हत्या झाली, राज्यभर आता त्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलनं चालू आहेत, कुठंतरी याच्या आडून काहीतरी राजकारण होतंय असंही आरोप केला जातोय. मात्र 2024 मध्ये 8व्या महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्येच एक ज्ञानेश्वर महानोर म्हणून एक धनगर समाजाच्या एका मुलाने सुसाईड केलं. मात्र त्या सुसाईड पूर्वी त्याला टॉर्चर करण्यात आलं, त्याला बांधून मारण्यात आलं असे आरोप केले. त्याच्या आईवडिलांनी देखील तसं पोलीस स्टेशनला वगैरे निवेदनं दिलेले आहेत. पण हा विषय असा कुठंतरी झाकला गेलेला आहे. मला वाटतं तुमची हा भेट एकच झाली विषय का नाही, नाही? हा एकच विषय नाही, असे अनेक विषय आहेत. खरं तर घरातला मुलगा होता आणि हा, करता असे 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 अनेक विषय आहेत. मी काय बोलतो, स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे का? तर मिळालाच पाहिजे. पण त्याच वेळी त्या पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमधल्या गिरी गोसावीच्या एक 7 आणि 8 वर्षाच्या 2 मुलींची हत्या झाली, त्याच्यावरती इथली व्यवस्था बोलायला तयार नाही. किंवा आज एका IT इंजिनियर तरुणीची कोयत्यानं हत्या झाली, किंवा तुम्ही आता जे गेवराई तालुक्यामधल्या भाग पिंपळगाव गावातल्या त्या तरुणाबद्दल तुम्ही बोललात, त्या मुलाला 3 दिवस डांबून ठेवण्यात आलं, मारहाण करण्यात आली, ड्रायव्हरकडून ऍक्सिडेंटचा वसुली करण्याचा प्रकार हा मला वाटतंय अमानवीय, बेकायदा आहे. आणि त्या माणसानं, त्या पोरानं त्यामधून आत्महत्या करणं, याच्यावरती न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, पण त्या आरोपींना आजपर्यंत अटक झालेली नाही. या गोष्टीकडे कोणीही पाहत नाही. मला वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी माणुसकीला काळीमा फासणार आहेत. पण दुर्दैवानं काही गोष्टींचं राजकारण केलं जातं, काही गोष्टी दाबल्या जातात. ह्या व्यवस्थेमध्ये अनेक वर्षापासून हे चालत आलेलं आहे. मग खैरलांजी प्रकरण आहे, मग नगरमधल्या भंगी समाजाच्या तरुणाला वैरण कापायच्या कटरमध्ये घालून मारलं जातं, किंवा मग एका माणसाला, म्हणजे अशी खूप प्रकरण आहेत. हे दुर्दैवानं ह्या महाराष्ट्रात घडतेच ना. मग त्यावेळी काय प्रत्येक जातीने मोर्चे नाही काढले, जातीय अभिनिवेशनं नाही काम झालं. लोकप्रतिनिधीनं जबाबदारीनं वागलं पाहिजे, जबाबदारीने वक्तव्य केली पाहिजेत, जबाबदारीनं सर्व लोकांना आव्हान केलं पाहिजे असं वाटतं मला. आणि त्या तरुणाला, महानवर नावाच्या तरुणाला खरोखर न्याय भेटलेला नाही, किंवा त्याचे आई वडील धायमुकलून रडतात, त्यांना कोणीही वाली नाही. आणि त्या गेवराई तालुक्यामध्ये बहुसंख्य असणारा समाज आजही आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडू शकत नाही. तिथले लोक पुढे येत नाहीत, बोललं जात नाही, त्याचं प्रेशर टॅक्टिस होत नाही. म्हणजे बळी तो कानपिळी, ज्याला राजकारण कळतं, जे सत्तेत बसतात त्याच लोकांनी मग ही आंदोलन उभी करायची का? आणि जो शोषित आहे तो शोषितच राहणार का?
अशा अनेक प्रश्न इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उपस्थित होऊ शकतात. सर, खरं जर बघायला गेलं ना तर मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा आता हे महिनाभरापूर्वी संतोष देशमुख यांचं झालेली हत्या असेल, ह्या एकूणच आपण बघतोय आता 15-16 महिने झालेले आहेत. जरांगे पाटील आंदोलन करतायत, तुम्ही आंदोलन करतायत, आता हा विषय समोर आलेला आहे. महाराष्ट्रातील असे अनेक विषय आहेत जे कुठंतरी पुढे यायला पाहिजे होते, तर ते कुठंतरी त्यांना बगल मिळालेली आहे. पाण्याचा प्रश्न आहे, शेतीचे प्रश्न आहेत, केवळ याच विषयावरून सगळं रान पेटलेलं आहे. हे कधी थांबेल, काय वाटतंय तुम्हाला? हे बघा, व्यवस्था म्हटल्यानंतर असे विषय हे कमी जास्त असं असतातच, परंतु जे काही संवेदनशील विषय असतात त्यावरती लोकप्रतिनिधींनी शांत संयमानं, त्या विभागानं, त्या गृहमंत्र्यांनी, त्या मुख्यमंत्र्यांनी एकदम संयमानं ह्या गोष्टी हाताळल्या पाहिजेत. किमान तेवढी अपेक्षा त्यांच्याकडून आहे. प्रश्न लगेच सुटतील, लगेच मार्गी लागतील आणि सर्वच आबादी आबाद होईल असं होणार नाही, परंतु काही संवेदनशील विषयावरती मात्र मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर पद्धतीने काम करावं अशी विनंती. मराठा आरक्षणाचा विषय असेल, त्यानंतर ओबीसीचं आंदोलन असेल, आत्ताच महिनाभरापूर्वी संतोष देशमुख यांची झालेली हत्या असेल आणि त्यावरून राजकारण होतोय असा केलेला आरोप असेल, अशा एकूणच प्रश्नांना प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी उत्तर दिलेली आहेत. आपण सत्ताकारांसोबत बोललात. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.